हा प्रश्न स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय या चॅप्टरवर सीईटी 2003 आणि 2004 असं 2 वर्षी विचारला गेलाय बघा. प्रश्न असा आहे, बामर सेरीज लाईज इन विच स्पेक्ट्रम? ऑप्शन ए विजिबल, बी अल्ट्राव्हायोलेट, सी इन्फ्रारेड अँड डी पार्शियली विजिबल पार्शियली इन्फ्रारेड. तर आता ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा चार्ट काळजीपूर्वक बघा. या चार्ट मध्ये काय दिसतंय तर लेमन सेरीज कोणत्या भागात असते तर ती अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असते. बामर सेरीज कशात असते? व्हिजिबल मध्ये असते. पार्शियन कशात असते? नियर इन्फ्रारेड मध्ये असते. ब्रॅकेट सेरीज कुठे असते? मिडल इन्फ्रारेड मध्ये किंवा त्याला इन इन्फ्रारेड असं पण म्हणतात. आणि फंड सेरीज कुठे असते तर फार इन्फ्रारेड मध्ये असते. आणि मग आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे तर प्रश्नाचं उत्तर बामर सेरीज कुठे आहे तर ती व्हिजिबल रिजन मध्ये आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. समजलं का? जसं लेमन सेरीज 2020 ला विचारली होती, ही बामर पण विचारली 2003 ला आणि 4 ला. मग आगामी क्वेश्चन मध्ये म्हणजे आगामी प्रश्नपत्रिकेमध्ये येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये बाकीच्याही सेरीज विचारल्या जाऊ शकतात. म्हणून हा चार्ट चांगला करा. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.